पुण्यामध्ये तिसरं विश्व मराठी संमेलन पार पडलं। या संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह दिग्गज उपस्थित होते। या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी मराठी भाषेसह विविध विषयांवरती भाष्य केलं। सामंत यांनी सांगितलं की मराठी भाषेसाठी तुम्ही जे सांगता त्यासाठी आम्ही मदत करू, पाठिंबा देतील अशी देखील अपेक्षा व्यक्त केली। पण तेव्हा आमच्यावरती गुन्हे दाखल करू नका। आतापर्यंत आलेला अनुभव तसा आहे, कारण आम्ही जे करत आहोत ते मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्रासाठीच करत आहोत, असं राज ठाकरेंनी म्हटलंय। मगाशी उदयजी सामंत यांनी सांगितलं की मराठी भाषेसाठी म्हणून मी जे सांगेन ते त्याला त्या गोष्टीला ते मदत करतील। उदयजी, आपण जे आम्ही सांगू त्या गोष्टीला आपण मदत करालच अशी अपेक्षा आहे। जे आम्ही करू त्यालाही आपण पाठिंबा द्यावा अशी आमची विनंती आहे। तेव्हा फक्त केसेस टाकू नका। आतापर्यंतचा अनुभव सांगितला आपला इतिहास काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कशाला इतिहास म्हणतो आहोत, आणि ती एकदा जमीन तुमच्या पायाखालनं जर सरकली तुमचं अस्तित्वच राहत नाही। त्याच्यामुळे भूगोलाशिवाय इतिहास नाही। आज आपण साहित्य संमेलन भरवतोय, आज आपण मराठी भाषेसाठी सगळ्या गोष्टी करतोय, पण मराठी माणसाचं म्हणून जे अस्तित्व आपल्या ज्या शहरांमध्ये जे असायला पाहिजे आणि दिसायला पाहिजे, मला असं वाटतं राज्य सरकारने आणि आम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून ते टिकवलं पाहिजे। नुसत्याच फक्त प्रगतीच्या नावावरती जर आमच्याकडच्या जमिनी फक्त जाणार असतील आणि आमचीच लोक जर समजा आमच्याच राज्यामध्ये बेघर होणार असतील, मला असं वाटतं त्याला विकास नाही म्हणत, तो विकास नसतो। आपलं अस्तित्व पुसण्याचा तो एक प्रकारचा डाव असतो। मला असं वाटतं ती गोष्ट प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे की आपण नेमकं काय करतो आहोत। प्रत्येकाने ही गोष्ट जपली पाहिजे।